नमस्कार. मी वृंदा कांबळी. माझ्या अतर्क्य या कादंबरीचं कथन करत असताना आता हा दुसरा भाग चालू होतो आहे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकामुळे मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या वीणाचं मनोगत आपण काल ऐकलं. आता वीणाच्या आईचं, उमाचं मनोगत आपण ऐकणार आहोत. मी कोणाचं कधी वाईट केलं नाही, चिंतिलंही नाही. मग माझ्याच वाट्याला हे प्राक्तन का? आई म्हणून मुलांना वाढवताना मी कुठं कमी पडले? असे प्रश्न विचारणारी उमा आणखी काय काय सांगते ऐकूया तिच्याच शब्दात. आत्याचं आणि बाबांचं बोलणं ऐकलं आणि माझ्या छातीत धडधडायलाच लागलं. आत्यानं तिच्या पुतण्याचं, मुकुंदाचं स्थळ माझ्यासाठी सुचवलं होतं. तिच्या जाऊबाई नुकत्याच वारल्या होत्या. त्यानं म्हणे वर्षाच्या आत पुतण्याचं लग्न करायचं होतं. आत्यानं म्हटल्याप्रमाणे 2 महिन्यात माझं लग्न झालंही. लग्नाच्या वेळी मला आठवत होतं ते मी भातुकलीच्या खेळात बाहुलीचं लावलेलं लग्न. बाहुलीचं लग्न लावून मी थोडी बाजूला होते ना होते तोच मलाच बाहुलीसारखं बोहल्यावर उभं राहावं लागलं होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्या खेड्यातल्या मोठ्या घरात भर दुपारी ह्यांचे शब्द मला घुमल्यासारखे वाटले. मी मुंबईला जाणार आहे, तू इथंच काकांकडे राहा, मी पैसे पाठवत जाईन. मी कसला तरी निश्चय पक्का केला. पुढं झाले. त्यांच्या नजरेला नजर भिडवत ठामपणं बोलले, हे पहा, ही उमा आता तुमचीच सावली आहे. तुम्ही असाल तिथं मी सुखानं राहील. माझ्या निश्चयापुढं त्यांचं काहीही चाललं नाही. झालं. गोंडपाटाच्या पिशवीत घरातली जुनी भांडी कुंडी भरली गेली आणि आमची मुंबईला जाण्याची तयारी सुरू झाली. आमचं घर सोडून आत्तेच्या घरापलीकडे कुठंही न गेलेली मी मला पूर्णपणे अपरिचित असलेल्या मुंबईला निघाले होते. मला नुसतीच तोंडोळख असणाऱ्या ह्यांना समजून घेऊन पुढचं जीवन जगायला निघाले होते. भविष्य घडवायला निघाले होते. गिरगावातल्या चाळीतल्या त्या 2 खोल्यांमध्ये आमचा सुखाचा संसार सुरू झाला. रवीचा जन्म आम्हाला आनंदसागरात लोटून गेला. रवीनंतर इतक्यातच आम्हाला मूल नको होतं खरं म्हणजे, पण 2च वर्षांनी जन्माला आलेली वीणा मोठी गोड पोरगी होती. आमचं चौघांचंच असं सुखी बंदिस्त विश्व होतं ते. वीणाचा जन्म झाला आणि यांना प्रमोशन मिळालं. आम्ही त्यानंतर मात्र चाळीतल्या खोल्या सोडल्या आणि समोरच्या अपार्टमेंटमध्ये ब्लॉक खरेदी केला आणि ब्लॉकमध्ये राहायला गेलो. रवीला 10वीला 84% मार्क्स पडले. दूरच्या झालं तरी चांगल्या कॉलेजमध्ये म्हणून आम्ही त्याला दूरच्या कॉलेजमध्ये घातला. रवी कॉलेजात जाऊ लागला आणि त्यानंतर काय झालं ते मला समजलंच नाही. रवी घरात फारसं थांबायचा नाही, गप्प राहायचा. मला वाटायचं त्यानं धावत यावं, माझ्याकडे कसला तरी हट्ट करावा, मी त्याला जवळ घ्यावं. पण त्याचं बोलणंच कमी झालं होतं. त्याबद्दल त्याला विश्वासात घेऊन विचारलं तर म्हणायचा, तुमची आणि माझी जीवनाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी आहे, मला माझ्या पद्धतीनं जीवन जगू द्या, असं काहीतरी अनाकलनीय बोलायचा तो. दोन्ही मुलांकडे पाहिलं ना की माझ्या काळजात कळ उठायची. वीणाकडे पाहिलं तर तिची काळजीच वाटायची. नटणं, मुरडणं, हसणं, खेळणं एवढंच फक्त तिला माहीत होतं. आई आपली खेड्यातून आली आहे, ती जास्त शिकलेली नाही, तिला काही कळत नाही. बाहेरच्या मॉडर्न जगात जे चालतं तेच फक्त चांगलं असतं. आई आणि बाबांचे विचार चुकीचेच असतात. पोरीचा हा गैरसमज मी कसा दूर करू? बाहेरच्या जगातले व्यवहार या मुलीला कसे समजावून सांगू? हे प्रश्न नाहीत, हे असे माझ्या मनात येणारे प्रश्न नाहीत, तर विचारांच्या ज्वाळा मला घेरायला येत आहेत असं वाटायचं. मुलांकडे पाहिलं की मला समजत होतं की आमच्या घरात येणारं वादळ जाणवत होतं. येणाऱ्या वादळाची चाहूल मला कळत होती. दूरवरून उडणारा धुरळा मला दिसत होता, पण ते वादळ पेलण्याची ताकद माझ्या मनगटात नव्हती, माझ्या छातीत नव्हती. त्याचे मित्र चांगले नाहीत, त्याचे धंदे चांगले नाहीत, वीणाला या घरात सुरक्षितता नाही, म्हणून आम्ही मकरंदसारख्या सालस मुलाशी तिचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर तरी ती सुधारेल असं वाटत होतं, पण नाही हो. लग्नानंतर ती अधिकच बेफामपणं वागू लागली. मकरंदचं घर सोडून स्वतंत्र राहू लागली. तिला म्हटलं, तुला मकरंदकडे नाही ना राहायचं, नको राहूस, पण इथं तरी येऊन राहा. पण नाही, तिला स्वतंत्रच राहायचं होतं. म्हटलं, कुठं का असे ना, सुखी असू देत, आनंदी असू देत. प्रचंड वेगानं घडणाऱ्या घटना ही त्या मुलांची आई जन्मदात्री नुसतं पाहण्या वाचून काहीच करू शकत नव्हती, काहीच.
माझं सामर्थ्य या प्रचंड ताकदीच्या प्रवाहापुढं थिटं पडत होतं. त्या दिवशी पद्मावतीतून तिचा फोन आला. ती ॲडमिट होती. म्हटलं काय झालं पोरीला? धावतच गेले पद्मावतीत. तिला काय झालं आहे, तिच्या रक्ताच्या रिपोर्ट्समध्ये काय आहे हे मला कोणीही सांगितलं नव्हतं. पण ते कटू सत्य मी समजून घेतलं होतं. मनावर दगड ठेवून मी येणाऱ्या प्रसंगाला सामोरं जायची तयारी ठेवली होती. वीणा मनानं तर दूर गेलीच होती, आता देहानंही जाणार होती. मनाची तयारी केली असं मी म्हणत असले ना, तरी प्रत्यक्ष तिच्या मृत्यूला सामोरं जाताना खूप खूप कठीण गेलं. वीणा गेली. आता माझं कशातच लक्ष लागत नव्हतं. घरी कामाला येणाऱ्या बाईच्या मदतीनं मी कसं तरी करत होते. रवी यायचा, कधीच यायचा तो. थोडा वेळ माझ्याजवळ बसायचा गप्प, तसाच उठून निघूनही जायचा. त्या दिवशी तो असाच आला होता. थोडा वेळ बसला. त्याला म्हटलं, बाबा तुला घरात नाही ना राहायचं, नको राहूस, पण रोजच्या रोज घरी येत जा रे. मी केलेल्या अन्नातले 2 घास खाऊन जात जा. आपलं पोट सुरक्षित आहे बघूनही मला बरं वाटेल, धीर येईल. अरे तुझं दर्शन हेच तर आता माझ्या जगण्याचा आधार आहे रे. तसा म्हणाला, आई तू ना खूप विचार करतेस, इतका विचार नको करत जाऊस, सगळं काही ठीक होईल. मला आज जरा घाई आहे, येतो मी. असं म्हणून खाड बूट वाजवीत गेला सुद्धा. हे गॅलरीत उभं राहून खाली वाकून बघत होते. खाली रस्त्यावर कसला तरी गलबला आणि शिट्ट्यांचे आवाज ऐकायला आले. मी म्हटलं, काय झालं हो? हे थोडे दचकल्यासारखे वाटले मला. पण मला म्हणाले, काय नाही गं, खाली पोलिसांनी एका गुंडाला पकडून नेलं आहे. मी म्हटलं, गुंड? आणि तो कोण आला इकडे आला बाबा? त्याने खिडकी धाडकन बंद केली. पण तुम्ही खिडकी का बंद केलीत या माझ्या प्रश्नावर त्याने उत्तर नाही दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली त्यापूर्वीच हे कुठंतरी बाहेर निघून गेले होते. दार उघडून बघितलं तर पोऱ्यानं पेपरही टाकलेला नव्हता. इतक्यात शेजारचा जयंता धावत येताना दिसला. त्याच्या हातात पेपर होता. त्याला म्हटलं, जरा बघू. त्यानं दिलेल्या पेपरवरून पहिल्याच पानावरच्या बातमीवरून नजर टाकली. पेपर त्याच्या हातात परत दिला. धाडकन दरवाजा लावून घेतला आणि मी आत आले ती मी धाडकन पडलेच खाली. मला काय झालं मला काही कळलंच नाही. थोड्या वेळानं मला शुद्ध आली. डोळे उघडून पाहिलं तर समोर हे उभे दिसले. मी उठून बसत त्यांच्या पायांना घट्ट मिठी मारली. खरं सांगा हो, आपला रवी गुंड नाही ना हो. अहो तो गुंड कसा असेल? त्याच्या अंगात माझं रक्त आहे, त्याच्यावर माझे संस्कार आहेत. त्याला मी घास भरवलाय, त्याला मी 9 महिने पोटात सांभाळला आहे हो. तो गुंड कसा असेल? मी प्रश्नांमागून प्रश्नांचे वार करत होते. ह्यानी माझी समजूत घातली. ते म्हणाले, होय, रविराज नावाच्या कोणा गुंडाला अटक झाली, हे खरं आहे, पण तो रविराज आपला रवी नाही आहे. ते सत्य स्वीकारण्याची ताकद माझ्यात नव्हती. असत्याचा झाला तरी मला आधार हवा होता, म्हणून मी त्यांना प्रश्नांमागून प्रश्न विचारित होते. आता या प्रचंड विश्वात मी कोण होते? मी एक क्षुद्र बिंदू होते, क्षुद्र बिंदू, जो आपल्या केंद्रापासून ढळला आहे. प्रचंड पोकळीत प्रचंड गतीने तो नुसता भिरभिरत होता. तो बिंदू, आपल्या स्थानापासून ढळलेला बिंदू आता परीख फोडूनच बाहेर पडणार होता. आणि तेव्हाच त्याला स्थान मिळणार होतं आणि तेव्हाच तो शांत होणार होता. धन्यवाद.